उमेदवारांच्या भवितव्याची खेळ नको. सुजातदादा आंबेडकर. IPS वयवाढीच्या मागणीला सुजातदादा आंबेडकर यांचा जाहीर पाठिंबा. आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा. आता बातमी सविस्तर. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संयुक्त पूर्व परीक्षा गट ब 2025 संदर्भात निर्माण झालेल्या वादावर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांनी भूमिका मांडली आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमधून राज्य सरकार आणि MPSCच्या निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संयुक्त पूर्व परीक्षा गट ब साठी एकूण 674 पदाची जाहिरात जुलै 2025 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. ही परीक्षा थेट 4 जानेवारी 2025 रोजी घेतली जात आहे. नेहमीची पद्धत पाहता डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात जाहिरात प्रसिद्ध होऊन मार्चमध्ये परीक्षा घेण्यात येते. मात्र यंदा ही वेळापत्रकातील विसंगती उमेदवारांसाठी अडचणीची ठरली आहे. या परीक्षेसाठी 1 नोव्हेंबर 2025 ही वयोमर्यादा ग्राह्य धरल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने तयारी करणारे हजारो उमेदवार केवळ वयोमानामुळे अपात्र ठरत आहेत. याबाबत मागील काही महिन्यापासून विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा उमेदवार शासनाकडे न्यायासाठी मागणी करत आहेत. तरी आतापर्यंत कोणताही दिलासादायक किंवा स्पष्ट निर्णय झालेला नाही. सुजातदादा आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे की या उमेदवारांनी आपल्या आयुष्यातील मौल्यवान वर्ष या परीक्षेच्या तयारीसाठी दिले आहेत. केवळ प्रशासकीय किंवा तांत्रिक कारणामुळे त्यांच्यावर अन्याय होऊ नये अशी भूमिका सुजातदादा आंबेडकर यांनी मांडली आहे. राज्य शासनाने या प्रकरणात संवेदनशीलता दाखवत न्याय निर्णय घ्यावा आणि सर्व पात्र उमेदवारांना परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून द्यावी अशी ठाम मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुजातदादा आंबेडकर यांनी केली आहे. या मुद्द्यावर राज्यभरातील स्पर्धा परीक्षा उमेदवारांचे लक्ष केंद्रित झाले असून शासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान.